गोवर्धन पर्वताची कथा ही श्रीकृष्ण लीलेमधील एक अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण कथा आहे। ही कथा आपल्याला अहंकार सोडून नम्रता अंगीकारण्याचा आणि निसर्गाचा आदर करण्याचा संदेश देते। ही कथा द्वापर युगातील आहे, जेव्हा श्रीकृष्ण वृंदावन मध्ये राहत होते। वृंदावन मधील लोक दरवर्षी इंद्राला प्रसन्न करण्यासाठी एक मोठा यज्ञ करत असत। त्यांना वाटायचे की इंद्रदेव पाऊस पाडतात, ज्यामुळे शेतीत चांगले पीक येते आणि गायींना चारा मिळतो। त्यामुळे इंद्रदेवाची पूजा करणे महत्त्वाचे आहे। एकदा श्रीकृष्ण लहान असताना त्यांनी पाहिले की सर्व ब्रजवासी या पूजेची तयारी करत आहेत। तेव्हा त्यांनी आपले वडील नंदबाबा यांना विचारले, हे बाबा, तुम्ही कशाची तयारी करत आहात? नंदबाबांनी उत्तर दिले, बाळकृष्ण, आपण इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा यज्ञ करत आहोत, जेणेकरून ते आपल्यावर कृपा करतील आणि पाऊस पाडतील। श्रीकृष्ण हसून म्हणाले, इंद्रदेव तर आपले कर्तव्य करत आहेत। पूजा करायचीच असेल तर त्या गोवर्धन पर्वताची करा, जो आपल्याला फळे, फुले, औषधी वनस्पती आणि गायींना हिरवागार चारा देतो। गोवर्धन पर्वतच आपल्यासाठी महत्वाचा आहे। श्रीकृष्णाच्या या बोलण्याने ब्रजवासींना विचार करायला लावले। त्यांनी श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून इंद्राची पूजा रद्द करून गोवर्धन पर्वताची पूजा केली। यामुळे इंद्रदेवाला खूप राग आला आणि त्यांचा अहंकार दुखावला गेला। त्यांनी ब्रजवासींना धडा शिकवण्यासाठी प्रचंड पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला। इंद्रदेवाच्या आदेशावरून ढगांनी वृंदावनमध्ये इतका मुसळधार पाऊस पाडला की सर्वत्र हाहाकार माजला। लोकांना आणि प्राण्यांना जीव वाचवण्यासाठी जागा मिळाली नाही। तेव्हा सर्व ब्रजवासी श्रीकृष्णाकडे मदतीसाठी धावले। श्रीकृष्णाने त्यांची अवस्था पाहून त्यांना सांगितले, घाबरू नका, गोवर्धन पर्वताने आपले रक्षण केले होते, आताही तोच आपले रक्षण करेल। चला सगळेजण गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी जाऊया। सर्वांना पर्वताच्या पायथ्याशी एकत्र करून श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला। सर्व ब्रजवासी त्यांच्या गायी आणि गुरे यांच्यासह 7 दिवस आणि 7 रात्री त्या पर्वताच्या खाली सुरक्षित राहिले। हे पाहून इंद्रदेवाचा अहंकार गळून पडला। त्यांना आपली चूक लक्षात आली। त्यांना कळले की साक्षात भगवान विष्णूनेच श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला आहे। त्यांनी श्रीकृष्णाची माफी मागितली आणि पाऊस थांबवला। त्या दिवसापासून श्रीकृष्ण गिरिराज गोवर्धनधारी म्हणून ओळखले जाऊ लागले आणि गोवर्धन पर्वताची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली। ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार कधीच चांगला नसतो आणि निसर्ग हाच आपल्यासाठी खरा देव आहे। त्याचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे।